बघा ही आपल्या मोटरचा गोठा झालेला आहे. मोटर काढायची आहे. डावी खाली आहे ती बांधलेली जिंकला त्याच्यावर पाणी आलंय आता. त्यामुळे बघा पडेल आहे बघ दोन पडेल ती घे. हान उडी तुम्ही हे बाई आपली हिल बघून घ्या. आणि इथं जवळच आपला वडा वाटला बघा. फुल वड्यात पाणी किती बघा. आता इथनं वजा येते का सगळ्यात. ह्या बघा ही वडा फुल वड्यात आणि हिलीमध्ये किती 10 फुटाचं अंतर आहे बघा. हे बघा मोटर बघा मोठी आता ही निघणंच मुश्किल आहे. हो गेला का तुम्ही आता पण गाठली मी. ते शिडून घे शिडून टाक बरं जावं नाही तसं येणार नाही. पडे पडे घ्या. हा खाली खाली पडून घे. पाईप पडेल पाईप पण थटल बघ मॉडल पाईप. आला वर निघा आता बास काय पावायचं. लगेच चौकाला मोडून निघणं मुश्किल आहे. बघ बघ बघा पाण्यात बुडून सुद्धा सोडा लागतं. पाणी आली दोरावणी. ती पाईप ओढा तुमच्या गरम पाणी आहे ना. हा तिथं पाणी खोला ती पाणी हातात दिल्या खाली पडते. हे बघा ही मोटरचा पाईप निसटलाय ते आता खोलाय चालू आहे. ती दाव सोड की दाव सोडा ती शेंड्या बांधून ती दाव सोडायला कुठं सोडून पाईप खाल्लं तो मोटर डायरेक्ट वर घेतली असती तर सगळंच व्यवस्थित जोडायला असतं. इथं कसं सगळेजण एका दोरात जरी झालं तरी सुद्धा निघेल मोटरवर. अजून राहिला एक नट. ती नट काढून ती फ्लॅश बी वरची पाईप दाव बांधून वरती त्या गबाळातून जाईल बरं असं. ती फ्लॅश पहिला जी नीट बसली नव्हतं ना त्यामुळे ही झाली. कसा निघाला कसा हेच काय करणार आहे. आट्या संध्या बसण्याचं त्यामध्ये इस्कॅन निघालाय पाईप आट्याला होतं द्या. आणि थोडंसं विहिरीत पाण्यात बुडून जर काम करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. अगदी 6 मोटर खांद्या घेऊन आलेलं आहे. हा ती फ्लॅश ती टाळी आहे की टाळी धावती ती पिशवी टाकून घे. टाक कांदे टाक पाईप बांध शेंडा घ्या इकडे. पाईप निघलेला आहे बघा. सवशे सवशे गेल्यावर बघ बरं पाणी कुठे मारते. एवढं पाणी कसं काय
आता एवढं पाणी असलं किती लगा नीट जोडायला नुसतं खेळ लावला वेळा खांदे घेऊन उचला ते बघा ही पाण्यात अशी काम करायला लागते शेतकऱ्यांनी पाईप निसटलाय पाण्यात हा बाबा मोटर लागली काय थोडं मोटर मोटर जाऊ दे थोडं हा मग ते तसं बागवा काय हा नांदूर सर जमतं का नट्ट बसवाय चालू होती नट्ट